क्रुशियल मोमेंट असेल त्यावेळेस फक्त पंच कोणत्याही क्षणाला निर्णय घेऊ शकतात रिव्ह्यूचा, याची आपण नोंद घ्यायची आहे. जय कोलंबा माता क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. छत्रपती चषक या स्पर्धेचा दिवस क्रमांक 1. 2 दिवस ही स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेचे शिल्पकार अभिराजी तरे असतील, राजू तरे यांचे आगमन आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मात्रा नमन करून स्थापन इनवी स्वराज्य आपल्या आज शोरांनी इतिहास गाता असे जाणता राजा ताज जणी झुकवतो माता. महाराष्ट्राचे आराध्यवर राजे छत्रपती शिवाजी महाराज त्रिवमानाचा मुद्रा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण, माणकिवली बदलापूर, आज या शेलूच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतो आहे. गदर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज शेलूकरांचा रंगतो आहे. भव्य क्रिकेटचा हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय छत्रपती चषक 20-25चं पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. आज दिवस क्रमांक 1. खरं तर मोठा थाटामाटात जल्लोषानं गुणा गोविंदानं इथे मात्र उद्घाटन सोहळा पण पार पडला आणि आता एक मोठा सामना आपल्याला भेटीस येतो आहे. एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल संघ डिकसळ, तर दुसऱ्या बाजूला दामत. कर्जत तालुक्यातील 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना आता तुम्हाला सध्याच्या घडीला दिसतील. टॉस तिथे जिंकला होता टीम यशोदीप क्रीडा मंडळ डिकसळ संघानं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि आमंत्रित केलं. यावेळेस मात्र टीम दामत संघाला यावेळेस क्षेत्ररक्षणासाठी सलामी जोडी दाखल होती आहे. श्रेयस आणि रोहित ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. बघा लक्षात असू द्या, त्या झाडाला लागून जर झेल स्वीकारला तर देखील झेल देण्यात येईल, आऊट देण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे.
आणि झाडाला लागून बॉल डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर षटकार, आणि जर झाडाला लागून टप्पा पडून जरी बॉल बाहेर गेला तरी चौकार देणार हो, त्याची आपण नोंद घ्यायची आहे. महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. आणि सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू जर राहिला तर आपण धावून धावा पूर्ण करू शकता, याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शोध गुड गेम. एकदा जोरदार टाळ्या. आजच्या दिवसाला सुरू होते पहिला बॉल गोरदाई मार्कवरती खुरम नजे. पहिला बॉल अंपायर सिग्नल नो बॉल. पहिल्याच बॉलवरती इथे सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल. नो बॉलचा अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात या 2 धाबा इथे मिळतील. फ्री हिटचा इशारा पंच संदीप गायकवाड सरांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. कबीरजी अत्तारी आणि संदीप गायकवाड सर असे 2 नामांकित पंच तुम्हाला त्याच्या जरूर पार पडतील. सलामी जोडी दाखल झाली. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहिलं श्रेयश आणि त्याच्या साथीनं रोहित, ही जोडी आपल्याला पार मिळाली. फ्री हिटचा बॉल होता. बॅटची कडा घेतली. एस्टनच्या मागे दन 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 करत बॉल चाललाय लॉंग स्टॉप एंडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळते 4. येतोय चौकार. इथे देखील फटका चांगला. स्क्वेअर लेगला ऑन साइडला खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. बॉल मात्र सलग 2 वेळा आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती आतापर्यंत तुम्ही पाहताय 10 आकड्यावरती. ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान घडलंय काय? बाल बचावले गेले का पाहावा लागेल. आणि आता पंचाने घेतला रिव्ह्यू. खरं तर धाव घेण्याचा प्रयत्न होता. बरोबर वेगाने धावले होते ते बॅटर श्रेयश, परंतु तदनंतर चेंडू इस्टॅनला लावण्यामध्ये थोडंसं वेळ घेतला. दरम्यान पहिले धाव्याचा प्रयत्न फसला का पाहावा लागेल. KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून तुम्हाला जरूर दूध का दूध और पाणी का पाणी इथे मात्र पाहायला मिळणार. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल KTC लाईव्हच्या माध्यमातून. पहिल्यांदा जर चेंडू स्टॅनवरती लावला असता तर नक्कीच बॅटर बाद होऊ शकले असते, परंतु आता कुशल मोमेंट आहे, त्यामुळे नक्की घडले काय हे चित्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सलामी जोडी रोहित आणि त्याच्या साथीनं श्रेयशला आपण पाहिलं. श्रेयसच्या बॅटमधून 2 चौकार आले. पहिला बॉल फेस केला होता श्रेयशनं, त्याने एक सिंगल एक पडली. रोहितच्या बॅटमधून 2 चौकार आले. नो बॉल देखील आपण पाहिला. पहिल्याच बॉलवरती नो फेकण्यात आला. खुरमच्या माध्यमातून दामत विरोधात डिक्सळ अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कर्जत तालुक्यातील 2 नामांकित संघ एकामेकाच्या आगीच खेळत असताना साऱ्या गोष्टी इथे चेक करण्यात येतील. नक्की घडलंय का या बॉलवरती. खरं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसला होता. मिडावनचा खेळाडू भरपूर चालाक आणि चातुर होता, ज्याने मात्र डायरेक्ट थ्रोपैकी चांगली पार मारली. OUT फॉर द बाद.
सलग 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर आता विकेट संपादित केली आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला आहे. भावेशला तुम्ही पाहताय जो तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. या मॅचमध्ये भावेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण संकटमोचक कामगिरी त्याला करावी लागेल. कारण आतापर्यंत आपण पाहिलं खरं तर जो सलामीला गेलेला बॅटर होता तो लवकर बाद झाला. त्यामुळे आता अशा अपेक्षा पूर्ण वाढल्यात भावेशच्या खांद्यावरती. गुरुदास खुराम ऑन साईडला खेळला, फटका चांगला, मिड विकेटला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 4 रन. धावफलक वेगाने पुढे सरकतो. टीमची टोटल तुम्हाला पार मिळालेला स्कोर कार्डवरती 10 धावा. आतापर्यंत 14 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चेंडू फेकले जवळ 5 चेंडू इथे मात्र फेकले गेले, त्यामध्ये 1 नो होता. त्यामुळे आता 4 लिगल डिलिव्हरी तुम्हाला पार मिळेल. 4 चेंडूमध्ये धावा खर्च केला, 14 थोडासा मागणा ठरलाय गोलंदाज खुरम. परत एक महत्वाची विकेट त्याने संपादित केली आहे. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. इथे शर्यत लागली आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लेगच्या दिशेला ठोकलाय. चौकार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धावाचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. इथे फटका चांगला आहे, बोलावला ऑन साईडला. बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक लॉंगाला उपस्थित. एक सिंगल धाव येते, एक बंडी जाईल. आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक 23 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळतो. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. भावेशला तुम्ही पाहताय, भावेशच्या साथीनं मैदानावरती रोहित खेळतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. यावेळेस देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. खरं तर गॅप शोधण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त केला बॅटर रोहितनं या बॅटमध्ये, कारण त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत जवळ 5 चौकार आपण पाहिलेत. आणि 5 चौकारच्या साथीनं त्याला देखील चांगले बॅटिंग केलं. या मॅचमध्ये नवीन खेळाडू मैदानावरती भावेश आता दाखल झालाय. चांगली बॅटिंग भावेशला करावी लागेल या मॅचमध्ये, कारण दामत संघ देखील एक मोठा संघ, याच परिसरातून तो संघ बिलॉंग करतो. आणि नेहमीच एक मोठी नाईट टुर्नामेंटचे दमदार आयोजक म्हणून खुरम नझर यांच्याकडे पाहिलं जातं. आणि क्रिकेटचा भरपूर अभ्यास आहे त्यांना. सध्याच्या घडीला इस्टेच्या मागे तुम्हाला ते पार मिळतील. या मॅचमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण षटक क्रमांक 2 घेऊन अतिशयलेत गोलंदाजी मार्कवरती. दरम्यान डॉट बॉल. सुटकेचा मोकळा निश्वास आता या मॅचमध्ये सोडला गोलंदाज अतिशनं, कारण पहिल्या षटकामध्ये जवळ 22 धावा खर्च केल्या. इथे ऑन साईडला बळवलाय. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेचला, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडेसे नाराज दिसते रक्षक, कारण ते सांगतात ऑफ स्टिक वरती चेंडू ठेवायचं, परंतु बॉल लेग स्टिक वरती, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
गुरुदास आतिश इथे देखील ऑन साईडला बळाबळ आहे. पुन्हा एकदा लॉंगॉनला बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाब एक पडण्याचा प्रयत्न होता. रोहितला तुम्ही पाहताय रोहित मॅन प्रमाणे बॅटिंग त्याने केली आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो लगेच दुसरी धाव त्याने मैदानाच्या मध्ये एक पडली. 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील भरपूर वेगानं. या 2 धाबा इथे मात्र एकवट जात आहेत. टीमची टोटल तुम्हाला 5 मॅच स्कोर कार्डवरती धाबा आतापर्यंत फलकावरती जाऊन पोहोचलेत 30 धाबा. इथे ऑन साईडला खेचलाय गॅप मध्ये खेचण्याचा प्रयत्न लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. 2 धाबा मिळतील या शंकात नाही. या रोहितला तुम्ही पाहते जणू काही त्याच्या पायामध्ये आता स्प्रिंग ठोकल्यात की काय अशा प्रकारची धावगती तुम्हाला पाहायला मिळेल. प्रचंड वेगाने या 2 धाबा इथे एकपट गेल्या. धावफलक आता याच 2 धाब्याची साजरा पुढे सरकत असताना 32 धावफलकावरती जोडल्या गेल्या. खूप चांगली बॅटिंग या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून जबड 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. 10 धाबा खर्च करतो. पहिला षटक खुरम नजर नतळत त्यांना धाबा खर्च केला. 32 सर्कलची पाबंदी होती पूर्णपणे सर्कलचा भरपूर फायदा उठवला. इथे मात्र तब्बल 22 धाबा तिथे एकपडल्या आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये षटक क्रमांक दुसरा ते देखील सर्कल पाबंदीचं होतं. तिथे धाबा खर्च केल्या 10 गोलंदाज 30च्या माध्यमातून धावफलक 32 32 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सर्कलची पाबंदी सर्कलची संचारबंदी आता पूर्णपणे अटपून लावली आहे. या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही बॅटरनं भरपूर चांगली बॅटिंग केली. सस्त्यामध्ये एका आकड्यावरती बाद झाला सलामीला आलेला श्रेयस. परंतु तरी देखील मैदानावरती काय फरक पडतो कारण दोन्ही फलंदाज आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग करत असताना टीमची टोटल 32 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सर्कलची पाबंदी संचारमध्ये आता पूर्णपणे हटपून लावली आहे आणि आता धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 32 आकड्यावरती पोहोचल्यानंतर षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. अफजल हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 घेऊन दाखल झालाय. पहिला बॉल अफजलचा पहिला बॉल ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला बळवलाय. फाईन लेग क्षेत्ररक्षक उपस्थित होते दरम्यान चेंडूला त्याने अडवलं. आपल्या संघासाठी काही धाबा वाचवल्यात. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे तुम्हाला पाहायला मिळालं. हमजा होते तिथे बॉलला त्याने अडवला. दरम्यान एक सिंगल धाव इथे मिळेल आणि धावफलक 33 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळतो. फुलटॉस होता ऑन साईडला खेचून मारला. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. कॅच ड्रॉप पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितले परंतु इथे झेल ड्रॉप झालं. दरम्यान झेल सोडलाय कोणाचा तर 3ऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू बाबेशचा झेल सोडलाय. 3ऱ्या नंबरवरती आलेला खेळाडू नेहमीच घातक असे मानलं जातं कारण भरपूर चांगली बॅटिंग ते नेहमीच करत असतात. परंतु या मॅचमध्ये तुम्ही पाहता आता हा झेल सोडलं याची किंमत मोजावी लागेल का टीम दामस संघाला हे चित्र देखील येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साईडला खेचलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये 2-2 मोठी दरी होती. त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार ठोकला. रिव्हर्स अटेम्प्ट केले. वार शॉट. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळतोय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पॉइंटच्या दिशेला पाहिलं होतं. क्षेत्र मोकळं आहे त्या दिशेला फक्त पुश करो खुश रो ही परिस्थिती आपण पाहिली. बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. या आपल्याला देखील चेंडू घनगत राहिला. दरम्यान एक सिंगल इथे एक वेळ जाईल. षटक क्रमांक 3 वारगस असताना या 3ऱ्या षटकाचा देखील भरपूर समाचार घेतला कारण 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. आतापर्यंत आपण पाहतोय 11 धाबा खर्च करत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय अफजल आले. गोलंदाजी मार्कवरती 2 चौकार तिथे वसूल केले. 3 वेळा सिंगल धाव आपल्याला पार मिळेल. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या मॅचमध्ये. धावफलक प्रचंड वेगानं पुढे सरकत असताना इथे देखील घुटना टेक सिक्सर देख असाच म्हणावं लागेल. बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि आता 3 षटकाच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती धावा
धावफलकावरती जोडल्या जातील आतापर्यंत 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ड्रिंक्स मॅन जातात मैदानाच्या आतमध्ये. आपल्याकडे वेळ आहे, आपण दिव्या डीजे मॅचला एक सुवर्ण संधी ऐकूया, एक चांगलं संगीत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज अतिश आला. सेकंड स्पेलमध्ये हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. आणि पहिल्या बॉलवरती यष्टीरक्षक बीट झाला. दरम्यान चौकार येतोय. पंच बाईकच्या स्वरूपात ना, बॅटकट. ओके, सत्तेचाळीस धावा धावफलकावरती जोडले गेले. अतिश राईट मोर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केला. अजून एक चांगला फटका तुम्हाला पार मिळतोय. पुन्हा एकदा एक मोठा फटका पार मिळतो. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॅटिंग करतोय. दुधारी अस्तर आता चालवत असताना, कारण मैदानाच्या आतमध्ये त्याला माहिती आहे वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आतिश. त्याच्यावरती आक्रमण चालवलंय. सरक 2 बॉल 2 चौकार वसूल केलेत. बॅटर तुम्ही पाहता मैदानावरती रोहित दाखल झाला. रोहित मान प्रमाणे त्याची बॅटिंग तुम्हाला होते. आणि आता इथे सलग 2 वेळा चौकार त्याच्या बॅटमधून पार मिळतील. धावफलक भरपूर वेगानं आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 51 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ऑन साईडला ड्राईव्ह केला. लॉंग ऑनला बॉल झाला. टीममध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. सिंगल मिळेल. सिंगल मिळेल. सिंगलपेक्षा जास्त काही नसणार आहे. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल आता पुढे सरकत असताना धावफलक 52 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. जे के शेलू अर्थातच जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित छत्रपती चषक जाणता राजा यांच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला जरूर पार मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला सातत्यानं पार मिळते. इथे देखील टप्पा पडला. आपटी बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे पाहिलं होतं आश्रयभूत नजरेनं, परंतु पंच सहमत नव्हते. दरम्यान डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना आपटी देण्याचा प्रयत्न जरूर होता. जवळजवळ थोडंसं हाईट घेतली होती चेंडूला, परंतु सरळ निघून चाललं रक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची समाप्ती होत असताना गोलंदाज जे होतं पण एकदा आतिश राईट मोर द विकेट.
इथे देखील पुन्हा एकदा बेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय. सलगचा दुसरा बॉल तुम्हाला नंतर पाहायला मिळेल. टप्पा पडला, बरदा वेगाने बॉल निघून चालला यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच अजून एक मोठा सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आज खरं तर कर्जत तालुक्यातील नव्हे तर बदलापुरातून देखील एक संघ या मैदानावरती आपल्याला खेळताना दिसणार. मोठी मॅच तुम्हाला दुसरे देखील पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. हा ट्रॅकर होता, ऑन साइडला पूल केलाय, बॉलला केलाय गोल, बॉल चाललाय डीप अक्रॉस स्कोर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. टीमची टोटल आतापर्यंत स्कोर कार्डवरती 64 धावा आणि रोहित वैयक्तिक खेळतोय. 15 चेंडू आणि 46 धावांवरती बॅटिंग करतोय. एकदा जोरात टाळ्या. 4 धावेपासून तो अर्धशतकापासून वंचित असेल या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करतोय. ड्राईव्ह केलाय, इथे मात्र फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मोठा नाही. धावांचा तोटा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 16 चेंडू मध्ये 50 धावा. रोहितच्या बॅट बघून रोहित एकदा बॅट दाखवायचे आणि अभिवादन स्वीकारायचं. का बॅटिंग करतोय. टाळ्यांचा गजर तुम्हाला साधताना पार मिळेल. रोहितच्या बॅटिंगसाठी तो सलामीला दाखल झाला आणि मी आधीच म्हटलं होतं रोहित मन प्रमाणे बॅटिंग त्याची आपल्याला जरूर पार मिळते. का बॅटिंग करतोय. 16 चेंडू मध्ये 50 धावा त्याच्या बॅटपासून त्याने झळकावल्या आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आला. धावफलक जाऊन पोहोचलाय 68. अजून एक चांगला फटका. गोपणी सारखी बॅट फिरवली आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मैक्षिक 74 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथे देखील फुल टॉस. इथे देखील घडले काय. बॉल मात्र बघता बघता बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 22च्या स्वरूपात चौकार. धावा कशा येवत धावा येणं जरुरी आहे. त्यासाठी आपण पाहतो आता इथे चौकार ठोकला. धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 78 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 56 धावांवरती बॅटिंग करतोय रोहित. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला बळबळला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. भरपूर वेगाने बॉलला त्याने थांबवलाय. दरम्यान 2 धावा इथे देखील मिळतील. आता तिसऱ्याचा प्रयत्न चालवलाय. 3 धावा मात्र मध्ये भरपूर वेगाने एक पडल्या गेल्या. धावफलक टीमची टोटल आता या 3 धाव्याच्या साथीने पोहोचेल. स्कोर हॅलो मैक्षिक 81. 81 धावा. इथे घडले काय पाहावं लागेल. भरपूर वेग होता या बॉलवरती. टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगानं निघून चालला बॉल विस्तीरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान षटक क्रमांक आपण पाहतोय जवळ समाप्त झाले. ते म्हणजे 5वं आणि धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 81 धावा
आणि आता 82 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. परंतु रोहितचा खेळ आवडला असेल ना, एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. का बॅटिंग केली आहे रोहित नावाचं वादळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये घुंगावलंय. आणि आता शेवटचा बॉल देखील तुम्ही पाहता तो राहिला बॅटरच्या नावावरती. धावफलक 81. नामांकित संघ आहे तर दुसऱ्या बाजूला नेरळ विभागातून हा संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एक नामांकित संघ हा देखील ओळखला जातो. त्यामुळे आता दोन्ही टीमची आपल्याला विनंती आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. चांगला आहे. बॉल बाउंड्रीच्या बाहेर जी सुरुवात झाली मैदानाच्या बॅटिंग करत असताना टीम डिक्सर संघाची ती सुरुवात सध्याच्या घडीला दामत संघाची तुम्ही पाहताय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार.
मैदानावरती खुरम, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज श्रेयस. हा खेळाडू आता दाखल झाला. त्याच्या विरोधात पहिल्या बॉलवरती बबलूच्या बॅटमधून चौकार आला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची काढा जरूर होती परंतु जमिनीवरती चेंडू आदळला त्यामुळे इथे धाव मिळणार नाही आहे आणि बॅटर देखील सेफ असतील कारण रिव्हर्सचा फटका इथे खेचण्याचा प्रयत्न पटापट बसला. मागील डावामध्ये का बॅटिंग केली रोहितनं. रिव्हर्सचे फटके आपण जरूर पाहिले रोहितच्या बॅटमधून, परंतु आता इथे पूर्णपणे हा फटका फसला दरम्यान धाव इथे मिळत नाही आहे. 2 बॉलचा खेळ संपन्न झाला आहे. धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल धावफलकावरती जोडली गेली फक्त आणि फक्त 4. इथे बॅटची कडा आहे. पॉईंटचा खेळाडू पुढे सरकला होता भरपूर वेगानं, परंतु इथे कॅच ड्रॉप दरम्यान एक सिंगल. 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 82 धावा इथून मात्र चेस करायची. त्याच अनुषंगाने आता इथून बॅटिंग करावी लागेल. या मॅचमध्ये मी पूर्णपणे धावफलक स्थिरावले. टीमचे टोटल 5 आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. 82 धावा एकपण्यासाठी आता इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल दोन्ही बॅटरला. फटका चांगला आहे. इथे देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण नाही आहे लॉंग ऑनला. तेच पाहिलं होतं खुरम नजरेने. त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. नऊ आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला बार बॅल. दामत 11 त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय. संघ मैदानावरती खेळतोय डिक्सळ. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला बळवलाय जरूर. क्षेत्ररक्षक गोल गिरकी घेत राहिले परंतु आमचे पंच संदीप गायकवाड सर देखील बचावले गेले कारण चेंडू त्यांच्या डोक्यावरती इथे मात्र घुंगावत होतं त्यामुळे त्यांनी देखील बचाव पवित्रा घेतला. आणि आता इथून तुम्ही पाहताय पुन्हा एकदा या 2 धाबा इथे मिळतील. संदीप गायकवाड सर म्हटलं तर कर्जतची कोणतीही स्पर्धा असू दे त्यांच्या आवाजाबगैर ती स्पर्धा सक्सेस होत नाही, अपुरी आहे ती स्पर्धा. आणि आज देखील या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आहे. जिथे कमी तिथे आम्ही नेहमीच त्यांनी त्याचं समीकरण राहिलं आहे. मग समालोचन असेल त्यानंतर स्कोररच्या भूमिकेत देखील त्यांना तुम्ही पाहताय. आता पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय. इथे देखील डॉट बॉलची समाप्ती असताना टप्पा पडला. बरदा वेगाने बॉल मात्र निघून चाललाय सुरक्षित हातामध्ये. दरम्यान षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आहे आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती 11 धावा. Arm is temporary but class is permanent. इनफिल्डच्या वरनं खेळलेत. इनसाइड आउटचा नेतर दीपक स्ट्रोक बबलूच्या बॅटमधून चौकार. गेल्या 82 धाबाचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पार मिळेल. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना का बॅटिंग करतोय. चौकार इथे वसूल केलाय. माहिती आहे बबलूला देखील आता सिंगल डबलने काम इथून चालणार नाहीये. त्याच अनुषंगाने आता इथून मोठे फटके खेचावे लागतील आणि आता पॉवर प्लेचा भरपूर समाचार इथे तुम्हाला जरूर पार मिळेल. धाव फलक वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल 15 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. या स्पर्धेचे शिल्पकार राजू तरे, अविनाजी तरे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आपटी बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु इथे बॉलला मात्र फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. बबलूच्या बॅटमधून अजून एक चौकार.
खरं तर आपटी बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु उछलती भी गेंद को उछलता हुआ जवाब बबलूच्या बॅटमधून चौकार वसूल केलाय. धावफलक 19 आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना प्रभात शेलार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. इथे देखील सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडला असेल जयेशनं, कारण सलग 2 चौकार आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे करतोय बॅटर बबलू. त्याच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आलेत. प्रभात शेलार आहेत आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेत. एक मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, कारण नेहमीच स्लोगरच्या षटकामध्ये जे की शेलू संघाची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती असते. भरपूर चांगला गोलंदाज, तितकं चांगला बॅटर नेहमीच आपण पाहिला प्रभात शेलार. आज घरच्या मैदानावरती स्पर्धेमध्ये स्कोररच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॉल चालेल स्कोअर लेगला, एक सिंगल धाव इथे एकबटी जाईल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक 20 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरे देखील आता इथे संपन्न झाला आहे. 2 षटकाच्या अंतिम टीमची टोटल 20 या आकड्यावरती आपण पाहतोय जरूर. ज्यावेळेस बॅटिंग करत होता पहिल्या डावामध्ये संघ डिक्सळ, त्यावेळेस धाबा आपण पाहिला होता. तब्बल 22 धाबा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप नोंदवलाय का चेक करायचा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ माफी असावी. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. गोलंदाजाची शैली चेक करायची ना पंच, या शैलीवरती आक्षेप नोंदवला. फेअर डिलिव्हरी सेफ असतील. लेग बाईट्स. टोटल 4 चेंडू संपन्न ना पंच, 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. यस, 2 टू गो. मैदानाच्या आतमध्ये संदीप गायकवाड सर आहेत, त्यामुळे प्रश्नच नाही आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील फटका पोहोचलाय. स्कोअर लेगला खेळाडू जज करतोय. दरम्यान कॅच ड्रॉप. अशाच प्रकारचा झेल निसटला होता मागील डावामध्ये, त्यामुळे देखील धावांचा डोंगर आपण जरूर पाहिला. आणि इथे देखील आता कॅच ड्रॉप जिबानदार मिळते. पुन्हा एकदा इथे खुरम नजेला. दरम्यान 2 धाबा इथे एकपटला जातील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. गोलंदाज सज्ज होतोय. इथे लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यशाच्या स्वरूपात 1 धाव इथे एकपटली जाईल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती आतापर्यंत 23 या आकड्यावरती तुम्हाला टीमची टोटल जरूर पार मिळेल. शेवटचा बॉल, 1 टू गो. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे ड्राईव्ह केलाय, बॉल चाला लॉंगॉनला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित, बॉलला फेक करतील. दरम्यान दुसरीचा प्रयत्न इथे चालवलाय. तू मॅमे. दरम्यान मिळेल ती सिंगल. सिंगलपेक्षा जास्त आता काय मिळणार नाही आहे. सिंगलच्या जोरावरती धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 24 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. आणि आता षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालं. टॉस आपण संपन्न करतोय. षटक क्रमांक तिसरं ज्यावेळेस समाप्त होईल त्यावेळेस आपण टॉस संपन्न करू, कारण 2 ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय. ड्रिंक्समॅन ज्यावेळेस मैदानात दाखल होतील त्यावेळेस आपण टॉस करणार आहोत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जर्मन क्रिकेट संघ कानूर, मनोज, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. युवराज पाटील यांचा संघ तुम्हाला जरूर पार मिळेल.
आणि त्यांच्या विरोधात मार्केवाडी अशी मॅच मैदानावरती जरूर रंगणार आहे. आणि आता षटक क्रमांक 3. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल स्कोर कार्डवरती 24. षटक क्रमांक 3 सुरुवात झाली. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. दरम्यान एक सिंगल धाब येथे एक बळी जाईल. 25 चकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पार मिळते. दुसरीचा प्रयत्न करत होते परंतु नकार दिलाय आणि आता धावफलक पुढे सरकतोय. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज रोहित. यशोदीप क्रीडा मंडळ डिक्सळ यांच्या विरोधात दामत हा संघ तुम्हाला जरूर पार मिळतो. इथे स्कोअर कट करण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउटचा फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. षटक क्रमांक 3 सुरुवात झाली या मॅचमध्ये. रोहित स्विंग अँड मिस. बोट करली, फिंगर रोल केली. पंच इशारा करतात व्हाईट बॉल. कबीर रत्नागिरी सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय व्हाईट बॉल. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल पुन्हा आता पुढे सरकेल. इथे फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. स्कोअर लाईनला खेळाडू उपस्थित. एक सिंगल इथे देखील मिळणार आहे. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना 27 धावा. यावेळेला देखील पुन्हा एकदा तुम्हाला पार मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आणि इथे बॅटर देखील आउट होतात. खुरमला इथून परताप लागेल माघारी, परंतु बाद. मैदानावरती दाखल झालाय बुमराह. अंपायर सिग्नल नो बॉल. आशिष मैदानावरती दाखल झालाय बुमराह या नावानं सुपरिचित खेळाडू तुम्हाला जरूर पार मिळेल. टोपण नावानं त्याची ओळख. शेवटचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पंचाकडे दाद मागतात परंतु मागचा बॉल न होता याची देखील आपण नोंद घ्यायची. त्यामुळे आता फ्री हिटचा बॉल असणार आहे. त्यामुळे पंच देखील तटस्थ होते. यष्टीरक्षकाने भरपूर अपील जरूर केली परंतु पंच सहमत नव्हते. खोदून काढलाय, गोपणी सारखी बॅट फिरवली, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि आता इथे क्षेत्ररक्षक रुसलाय कारण त्याच्याकडून झाली चूक. 2 धाबा इथे देखील मिळतील. 2 धाब्याचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा भरपूर वेगाने ते एकपट गेला. षटक क्रमांक 3 संपन्न झालाय आणि आता 3 षटकाच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती आतापर्यंत 30 धावा.
टॉस आपण संपन्न करणार आहोत. अविनाश 3 ओव्हर संपन्न झाले. आता षटक क्रमांक 4 सुरुवात झाली. गोलंदाज दाखल झाला गोलंदाजी मार्गवरती. श्रेयश येस थँक्यू. या पुढचा सामना असेल आजच्या पहिल्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला जय हनुमान कानोड तर दुसरीकडे मार्केवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण टॉस बॉक्समध्ये. मी विनंती करतोय मुन्ना पठाण यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. जय कोलमा माता शेलू संघातील एक ज्येष्ठ वरिष्ठ खेळाडू लिटिल मास्टर मुन्ना पठाण त्यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत नाणेफेक. एका बाजूला जय हनुमान कानोड तर दुसरीकडे मार्केवाडी. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. टेल इज अ कॉल. परत उडवायचं आहे. नाणेफेक केली जाते दोन संघांच्या दरम्यान. हेड टेल. टेल असा कॉल आहे आणि हेड आलाय. नाणेफेक जिंकले कानोर संघाने. निर्णय का असेल? बॉल पास. आणि नक्कीच जय हनुमान कानोर संघ आज बदलापूरमधून इथे शेलूमध्ये खेळण्यासाठी आलाय. तर आयोजनाबद्दल काय सांगाल आणि या तुमच्या संघाबद्दल काय सांगाल? आयोजन तर फार उत्तम आहे. आम्हाला एंट्री दिल्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो. आणि आमची टीम आता सध्या फॉर्ममध्येच आहे. तर पुढची टीम आहे तिला आम्ही थांबण्याचा प्रयत्न करू. येस थँक्यू. याचबरोबर आमच्यासोबत आहेत मार्केवाडी संघाचे कर्णधार. नाणेफेक आपण पराभूत झालात. फलंदाजी तुमच्या वाट्याला आली आहे. तर काय सांगाल कोणते फलंदाज तुमच्या ताफ्यामध्ये आहेत आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आमचे फलंदाज 4-5 फलंदाज तर चांगलेच आहेत. बघू आता कसं काय. येस नक्की. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि वळूयात आपण ऑन गोईंग मॅचकडे आणि तिथे आपल्यासोबत जोडले जातील राहुल चव्हाण सर. थँक्यू. थँक्यू सो मच. हा आवाज तुम्ही ऐकत होतात. खरं तर शेलूगावचा बुलंद आवाज सातत्याने तुम्हाला ऐकायला मिळेल. खरं तर एक नामांकित पुरस्कार म्हणून अविनाश तरे यांची ख्याती आहे. आयुर्वेशा इलेक्ट्रिक या नावानं देखील कित्येक वेळा संघ ते शेलू बांधत असतात. असे आमचे अविनाशजी तरे यांचा आवाज तुम्ही ऐकला. ऑन साईडला खेचला जरूर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित. कॅच ड्रॉप. या मॅचमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत दोन्ही संघांनी एकही वेळा जेल स्वीकारला नाही आहे. हे आश्चर्यच म्हणावं लागेल. कारण जवळजवळ 4 कॅचेस आतापर्यंत ड्रॉप करण्यात आले तिथे टीम डिक्सड संघाच्या बाजूतून. परंतु पहिल्या डावामध्ये देखील आपण जर पाहिलं तर जवळजवळ 3 वेळा कॅच ड्रॉप झालेत. परंतु इथे धावफलक आता पुढे सरकतो. टीमची टोटल जाऊन पोहोचलं षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 82 धावांचं टार्गेट इथे चेस करत असताना 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. धावफलक 37 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 4थ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला आणि आता षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाजी मार्गवरती ऋतिक आलेत 5वं षटक हाताळण्यासाठी. राजूदादा तरे असतील अविनाशजी तरे असतील यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. पॉईंटला पाहिलं होतं. क्षेत्र मोकळं आहे. तिथे फटका खेचला. डीपमध्ये खेळाडू उपस्थित जयेश आलेत. बॉलला उत्तम फेक करतात. दरम्यान मिळते एक सिंगल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक देखील पुढे सरकत असताना 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 82 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. टार्गेट थोडंसं मोठं आहे परंतु दामत नाव कुठे छोटं आहे. खुराम नजे असतील एक मोठ्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. आणि अजून 1 ते 2 स्पर्धा त्यांच्या पेंडिंग आहेत. कारण दामोदनगरी म्हटलं की क्रिकेटची बंडरी नेहमीच नाईट टुर्नामेंटचं आयोजन होत असतं. 2 स्पर्धा त्यांनी सक्सेस केल्या. अजून कमिंग सूनमध्ये देखील तुम्हाला एक मोठी स्पर्धा खुरम नजे यांची जरूर पाहायला मिळेल. आमदार चषकाचं भव्य दिव्य आयोजन त्यांनी केलं आहे. नो बॉल. त्याच इशाऱ्याची आम्ही वाट पाहत होतो पण आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. नो बॉल. दरम्यान फ्री हिट बॉलवरती आता कशा प्रकारचा फुलटोल वसूल करतात हे देखील पाहावं लागेल. लेट कटचा फटका खेळण्यात आला. दरम्यान
थर्डमॅनला खेळाडू उपस्थित होता. एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल आणि आता त्याच सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 41 41 धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे ऑन साईडला खेचला बुम बुम बुमरा, त्याच्या बॅटमधून बॉल झालाय गुमरा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार. दोन बॉलचा खेळ शिल्लक. इथे देखील फटका चांगला आहे स्कोअर लाईकला. वाराशी वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होतो दंग, षटकार. शेवटचा बॉल, त्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, परंतु इथे सामना जिंकलाय टीम यशोदीप क्रीडा मंडळ डिक्सळ संघानं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ दाखवला टीम डिक्सळनं, तर दामत संघाचं देखील कौतुक. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर सारा आभार आणि